त्याच्यात समावेश करावा अशी 3 मागण्याच आहे. तर त्याचा विचार करावा, कारण मंदिर हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते. साहेब विनंती आहे. आता बाबाजी काळेंनी जो मुद्दा सांगितला ना, मंदिर खेड तालुक्यात येत आहे, तर या त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. त्यामुळे माझी सूचना अशी आहे, त्याला खेड आंबेगाव असं संयुक्त नाव दिलं तर काही हरकत नाही. मी वळसे पाटील साहेब, मी सहमत आहे तुमच्या मताशी. खेड आंबेगाव कायम नाव ठेवावं, खेड आंबेगाव ठेवलं तरी चालतंय, परंतु भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्याचं 1 नंबरचा बूथ आहे. भीमाशंकरवाडी अडचण नाही. हा, भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्यात आहे. हा, तर एक विषय असा आहे साहेब, मी जे 3 मुद्दे मांडलेत, तर तेवढं आपल्या संबंधित यंत्रणेला साहेब आदेश द्यावेत, विनंती आहे. हेच सांगितलं कलेक्टरांना की तुम्ही जे 3 मुद्दे मांडलेले आहेत ते 3 मुद्द्यांची नोंद घेऊन त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी. जो भाग आहे त्या परिसरामधल्या सगळ्या जमिनी तिथल्या ब्राह्मणांना दिल्या होत्या. म्हणजे सगळी व्यवस्था ही खेड तालुक्यामध्ये असताना सुद्धा जाणीवपूर्वक वळसे पाटलांनी ते देवस्थान आपल्याकडे कसं येईल त्याचा फायदा घेतला. साखर कारखान्याच्या वेळेला सुद्धा नारायण पवारांनी साखर कारखान्यांना त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना म्हणून खातं उघडलं. यांनी तो साहेबांच्या मदतीने सगळ्यात अगोदर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना केला. म्हणजे एक प्रकारे ते देवस्थान हायजॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी चालवला. मी जोपर्यंत आमदार होतो तोपर्यंत ते धारिष्ट होत नव्हतं, कारण काय त्याच्यावर वाद घालायचं. आणि मध्यंतरी वानखेडे आमदारांचा स्मृती दिवस होता, वानखेडे खासदारांचा, आणि त्याला बाबाजी काळे गेले होते, हे गेले होते, आणि त्या ठिकाणचे त्यांचे उद्गार की खेड तालुक्याला आतापर्यंत जेवढे आमदार लाभले त्याच्यामध्ये हा सुसंस्कृत आमदार आहे जो त्यांचा ऐकतो. आम्ही काय सगळे नालायक होतो का? आम्ही पक्षामध्ये होतो, आमच्या जेव्हा तुम्ही मंत्री झालात आणि तुम्ही अशा प्रकारची भाषा जर करत असाल तर तुम्ही पुढे असा, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. पण आज तुम्ही एक एक करून आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न तुम्ही जर करणार असाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध थंड हात पडलेले. होईल ते होईल, काय किंमत आम्हाला मोजावी लागेल ती लागेल. कारण इथं मागं तुम्ही सरळ आमच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या. 14ला मला पांड्यामध्ये तुमचं किती हे झालेलं आहे याची सगळ्या लोकांना कल्पना आहे. 9ला माझं तिकीट कट करण्यामध्ये तुमची काय भूमिका आहे हे सगळी माहिती आहे. तुम्ही सातत्यानं आमच्या तालुक्याला विरोध करता आणि स्वतःची पोळी भाजून घेता. आणि म्हणून आम्ही तर पहिला त्या वळसे पाटलांचा या ठिकाणी निषेध करतोच, परंतु बाबाजी काळेंचा सुद्धा निषेध करतो की तुम्ही तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याची दूध पिरवलं नाही. आम्ही आंदोलन करू. आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपण खूप सह्यावणी घेतलं. त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं. दादांची समन्वयाची भूमिका असते, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नाही आणि ते नेहमी म्हणायचे त्या दिलीपरावचा विरोध राहील, तुम्ही उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका. वहिनींना या गोष्टीची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना होती, आणि परत वादाची ठिणगी टाकण्याचं काम जर ते करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत. काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचं आम्ही शेपूट सोडू देणार नाही असा कुठलाही बोल